नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। आता मी जिमला जात आहे, सो तुम्हालासुद्धा माझी जिम दाखवतो। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आतापर्यंत जिम जॉईन नसेल केलात किंवा घरी एक्सरसाइज करत नसाल, सो कृपया करून एक्सरसाइज करायला सुरुवात करा। खूप काळाची गरज आहे एक्सरसाइज करणं। जर आपलं शरीर हेल्दी नसेल किंवा आपलं शरीर फिट नसेल, सो आपण काही करू शकत नाही। जर फिट असेल तर काही गोष्ट करू शकतो। म्हणजे तुम्ही तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेट करू शकता कामामध्ये, एनी अदर थिंग्स। सो आजकाल फिटनेस असणं खूप महत्त्वाचं आहे। आत्ता फूडसुद्धा नॅचरल नाही आहे, ते सुद्धा आर्टिफिशियल आहे। सो आपलं शरीर सुदृढ ठेवणं किंवा त्याला मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे। सो जर तुम्ही एक्सरसाइज चालू केली नसेल काही प्रॉब्लेम नाही, सो आता तुम्ही एक्सरसाइज चालू करा आणि ॲटलिस्ट डेली हाफ आवर्स तुमच्यासाठी वेळ काढा तुमच्या बिझी शेड्यूलमधून। जर तुम्हाला ते सुद्धा जमत नसेल तर तुम्ही ट्वाईस अ वीक किंवा वन्स अ वीक हे सुद्धा ट्राय करू शकता। जर ते तुम्हाला एकदा यूज टू झालं किंवा हॅबिट झाले तर तुम्ही डेली ट्राय करू शकता हळूहळू। बट एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे, आताच्या काळाची गरज आहे ती। सो एक्सरसाइज करा आणि फिट राहा। चला तर मग आता आपण जिमला जाऊन भेटूया। माझी बॅग रेडी आहे आणि मी सुद्धा रेडी आहे। चला तर मग आता जिमला भेटूया। बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, रिडेव्हलपमेंट चालू आहे। सो बघू शकता खूप सारी धूळ आहे। जोपर्यंत हे काम संपत नाही तोपर्यंत धूळचा प्रॉब्लेमच आहे। आणि बिल्डिंगचं जेव्हा कन्स्ट्रक्शन कंप्लीट होईल तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवेन। छान डिझाईन केलं आहे, कॉम्बिनेशन टाईलची खूप छान आहे। सकाळ सकाळ पाऊस पडला होता, सो मातीचा खूप सुगंध दरवळत आहे। छान, म्हणजे फर्स्ट टाईम जर पाऊस पडला तर मातीचा खूप सुगंध छान येतो, आय मीन दरवळतो। चला तर मग आपण जाऊया जिमला। A few minutes later. सो आता आपण जिमजवळ पोहोचलो आहोत। जिमचं नाव बघू शकतो, द मसल केज। दुसरीसुद्धा जिम आहे, वर्कआउट ऑफ द डे। सो तिथे मोस्टली ॲक्टर्स लोक जातात आणि तिथे फिटनेस ट्रेनिंग होते। सो आता आपण जिममध्ये जाऊया, द मसल केज। ठीक आहे। फर्स्ट फ्लोर आहे, फर्स्ट फ्लोरला जाऊया आपण। जेवढे एक्सरसाइजचे फॉर्म्स आहेत त्यासाठी सर्व इन्स्ट्रुमेंट आहेत। फ्लॅटचा व्ह्यू आहे। चला तर मग आता मी एक्सरसाइज करतो आणि थोड्या वेळाने भेटतो।
अप्पर बॉडी एक्सरसाइज एरिया आहे, बघू शकता तुम्ही. आणि खालचा बेस फ्लोर आहे. बेस फ्लोर लोअर बॉडीसाठी आहे. सो आपण आता बेस फ्लोअरमध्ये जातो. हा बेस फ्लोर आहे. तिथे कार्डिओ एक्सरसाइज आणि टोटल लोअर बॉडी एक्सरसाइज एरिया. ये दोनों हमारे ट्रेनर है, से हाय. सो ये दोनों अपने बेस्ट ट्रेनर है जिम के. आप देख सकते हो भावेश ट्रेनर है, वन ऑफ द बेस्ट. एंड किरण सर ने K11 फिटनेस ट्रेनिंग का सर्टिफिकेशन लिया है, वन ऑफ द मोस्ट फिटनेस एकेडमी इन द इंडिया. सो ये दोनों बेस्ट ट्रेनर है. थैंक यू. ट्रेनर है वो बाहर गए हैं अभी ब्रेक पे. वो आएंगे, उनसे भी आपको आगे इंट्रोडक्शन मिलेगा. ये अपना म्यूजिक सेंटर है. यहाँ से सब रिकॉर्ड मतलब मॉनिटर होता है. यहाँ से सब म्यूजिक प्ले होता है. यहाँ जिम में एक्सरसाइज के अलावा आप गुस्सा भी निकाल सकते हो. जैसे अभी सर गुस्सा निकाल रहे हैं. आता भावेश सर दाखवते. ओ सही. ओ क्या बात है, क्या बात है. सही सही है, सही है. अब चली गई तो क्या करना है, जाने वाले को कौन रोकेगा. नागपुर चली गई. अभी अपना टाइगर श्रॉफ वर्जन 2 4.2 एक अपने को डेमो दिखाएगा. ओ क्या बात है. एक बार फिर से. ओ क्या बात है. सही है, सही है. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. सर एक्सरसाइज क्यों करना चाहिए? देखो, एक्सरसाइज जो है वो इम्पोर्टेंट है बॉडी के काम करने की क्षमता को बचा के रखने के लिए और उसे बढ़ाने के लिए. जो कि हम जितना ज़्यादा जिएंगे, सबको पता है कि बुढ़ापे के साथ हमारी काम करने की क्षमता खत्म होती है. तो एक्सरसाइज हमें समझो हेल्प करता है क्वालिटी लाइफ जीने के लिए. तो जितना आप वर्कआउट करते हो, जितना आप मेहनत यहाँ डालते हो, उतना आपकी लाइफ आसान होती है. थैंक यू सर, थैंक यू. हमारे जिम में देख सकते हो आप राजू भाई है. सो उनका बॉडी फिजिक देख सकते हो. राजू भाई, ये अपने फिटनेस का राज क्या है? घर का खाना खाना और डेली कुछ एक्सरसाइज करना 10-15 मिनट. ओह नाइस नाइस नाइस. थँक्यू राजू भाई. सर तुमचं काय म्हणणं आहे, वर्कआउट का केलं पाहिजे? आता या धावपळीच्या दुनियेमध्ये सर्वांना लॉंग लाईफ जगायची आहे, तर आपण वर्कआउट करतो. वर्कआउटमुळे आपले मसल खेचले जातात. मसल खेचल्यामुळे आपली बॉडीतली जास्त करून लवचिकता वाढते आणि लवचिकता वाढल्यामुळे आपल्याला इंजुरी व्हायचे चान्सेस खूप कमी होतात. प्लस आपल्याला जगण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट ऑक्सिजन आहे. आपण वर्कआउट करतो. वर्कआउटमुळे आपल्या बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे ऑक्सिजन इन केला जातो, तो होल्ड होतो. त्यामुळे वर्कआउट आपण डे टू डे लाईफमध्ये केलाच हवा. प्लस वर्कआउटसोबत आपण योगाही ॲड केला तर त्यामुळे आपलं एकाग्रतेची क्षमता किंवा आपण काही वर्क करतोय, कुठे काम करतोय, तर त्या जागेमध्ये आपलं कॉन्सन्ट्रेट राहतं. त्यासाठी आपण डे टू डे लाईफमध्ये वर्कआउट ॲड केलाच पाहिजे. थँक्यू सर. थँक्यू. सर आपल्या जिमबद्दल काही इन्फॉर्मेशन देऊ शकता का? आणि जिम कुठे आहे, लोकेशन कुठे आहे ते सांगा ना. जिम आपलं मसल केज फिटनेस आहे गोरेगाव ईस्टमध्ये.
अरुण कुमार वैद्य मार्ग या रोडवरती आहे. नियर बाय लोकेशन आपलं आहे अग्रवाल डायग्नोस्टिक, महाराजा टॉवरच्या समोरच आहे ते. आणि जिममध्ये आपल्या फॅसिलिटीज आहेत. जिम, कार्डिओ, स्टीम शॉवर, आईस शॉवर, योगा यासारख्या फॅसिलिटीज होतात. किक बॉक्सिंग पण होते आपल्या इथे. आणि जिम आपलं वेल इक्विप्ड आहे. ऑल इक्विपमेंट्स आर न्यू, एकदम वेल कंडिशनमध्ये आहेत. सेकंड म्हणजे आपलं जिम हे एकदम फिमेल फ्रेंडली वगैरे पण आहे, कारण की इकडे आपल्या इकडे कुठल्याही क्लायंटला असं वाटत नाही की कोणी त्यांच्याबद्दल, म्हणजे ऑल क्लायंट्स आर ऑल एज्युकेटेड आणि आपण सगळ्या सोफिस्टिकेटेड क्लायंटच घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जिम बद्दल म्हटलं तर जिम हे आपण एकदम नीट अँड क्लीन, हायजीन लेवल पण आपलं एकदम प्रॉपर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर इझी टू लोकेट पण आहे. तुम्हाला गुगलवरती वगैरे देखील भेटेल. आपलं इंस्टाग्राम पेज पण आहे, ते तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद सर इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. सो मंडळी, जस्ट मी आता जिमवरून आलो आहे, त्यानंतर फ्रेश झालो. खूप रिलॅक्स वाटतं आहे. सो तुम्ही जर जिम जॉईन केली नसेल तर जिम जॉईन करा. जिम जॉईन करायला जमत नसेल तर घरी एक्सरसाइजसुद्धा करू शकता. ती काळाची गरज आहे. सो आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.